श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग फ्रेंड, सुरुवात करते मी. आता 29 जून 2026 त्या दिवशी वटपौर्णिमा आहे, त्यामुळे थोडंसं माहिती सांगणार आहे. प्रत्येकच जण आपापल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, म्हणजे त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, याची आरोग्य उत्तम राहू दे आणि विवाहिक जीवनात त्यांना सुख समृद्धी नांदू दे, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. त्या दिवशी मनोभावाने वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करतात. त्याबद्दल मी थोडंसं माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला मी सुरुवात करते. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये 28 की 29 जूनला वटपौर्णिमा आहे किंवा त्या दिवशी काय करावं लागेल, काय वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेला किती वाजता जायचं, काय सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोणीही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करते. खरंच सगळ्याच जणी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, त्यांचे आरोग्य उत्तम राहू दे आणि विवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदू दे, यासाठी विवाहित महिला वटपौर्णिमेचा सण साजरा करतात. या दिवशी मनोभावाने वडाच्या झाडाची पूजा करून उपासही केला जातो. तर ते सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण यंदा कधी अधिक ज्येष्ठ मास असल्यामुळे वटपौर्णिमेच्या तारखेबाबत महिलांचा मोठा समर्प दिसून येत आहे की 28 आणि 29 या 2 तारखेमध्ये विभागून आल्याने हा गोंधळ निर्माण झालेला आहे. तर पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेलाच वटपौर्णिमा साजरी केली जाते, परंतु यंदा ज्येष्ठ महिन्यातच अधिक मास असल्याने त्यात बदल झाला आहे. त्यामुळे घरात या ठिकाणी कोणी दिवा लावणे आहे लाभदायक. वटपौर्णिमेला असं भरपूर असं आहे अधिक महिन्यामध्ये, त्यामुळे हे आहे. आता आपण वटपौर्णिमेची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे की खरी कोणती आहे, 28 की 29. तर पौर्णिमा प्रारंभ होत आहे 28 जून 2026 रविवारी सकाळी 8:35 पासून ते पौर्णिमा समाप्त होणार आहे दुसऱ्या दिवशी 29 जून 2026 सोमवारी सकाळी 8:48 पर्यंत. त्यामुळे तुम्हाला वटपौर्णिमेची वडाची पूजा करण्याची उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा ही 29 जून रोजीच असल्यामुळे 29 जून असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवारी 29 जून 2026 रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही पौर्णिमा 29च गृहीत धरू शकता. त्यामुळे 29 जून 2026 रोजी तुम्ही वडाची पूजा करायला जाऊ शकता. तर वडवृक्षाच्या धार्मिक महत्त्व वडाचे धार्मिक महत्त्व सांगणार आहे, कारण वडाला का जावे का नाही सविस्तर माहिती सांगणार आहे. कारण भरपूरच जणींना आहे, पण तरी पण मी ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. पौराणिक कथेनुसार ही सती सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिव्रतेच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळाले होते. म्हणूनच या दिवसाला वट सावित्री व्रत असेही म्हणतात. कारण धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या मुळामध्येच ब्रह्म, खोडामध्ये विष्णू आणि फांदीमध्ये भगवान शिव याचा वास असतो. तर लक्षात ठेवा की वडाच्या मुळामध्ये हा नेहमी ब्रह्मा असतो, ब्रह्मदेव, आणि खोडामध्ये विष्णुदेव असतात आणि फांद्यामध्ये भगवान शिव यांचा वास असतो. त्यामुळे वडाचे झाड हे दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक मानले आहेत. म्हणून सुवासिनी वडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घालतात आणि 7 जन्मासाठी साथीची प्रार्थना करतात. आपल्या 7 जन्मामध्ये आपल्याला आपलाच नवरा भेटावा म्हणून अशी प्रार्थना करतात पती आपला. अशा प्रकारे माहिती आहे ही संपूर्ण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि कोणी वडाला ही कथा मी जी सांगितली ती कोणाकोणाला माहीत आहे ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये, कारण सर्वांनाच माहिती आहे तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण कोणाला माहिती नव्हतं, कारण सर्वजणींना वाटते 28 आणि 29 2 दिवसाची पौर्णिमा असल्यामुळे कोणत्या दिवशी वडाला जायचे, तर ते मी सांगितलं आहे 29 तारखेला
वडाला तुम्ही जाऊ शकतात आणि म्हणजे मुहूर्तही सांगितलेला आहे मी. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. श्री स्वामी समर्थ फ्रेंड, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या तब्येतीची. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.